राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार 2 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तिपीठ महामार्ग सध्या चर्चेत आहे, या प्रकल्पासंदर्भातील सरकारची भूमिका आणि त्याला होत असलेला शेतकऱ्यांचा विरोध या दोन्ही गोष्टी समजून घेऊन आपण याबाबत योग्य ती भूमिका मांडू असं सांगितलं. हा जो प्रस्ताव आहे त्याचे फायदे आणि त्या संबंधी ज्यांचा विरोध आहे त्यांची भूमिका, या दोन्ही गोष्टी मला समजून घ्यायची. कुठल्याही नवीन प्रकल्प करायचा म्हणलं तर विरोध हा तो विरोध हिताचा आहे का नुकसानीचा आहे याचा जाणकारांनी विचार करायचा असतो. माझ्यापुरता मी हा प्रश्न कसा सोडवता येईल याचा मी विचार करतो आहे. यासाठी या सगळ्या भागातले शेतकरी जे आहेत, विशेषतः राजू शेट्टी आणि त्यांचे सहकारी, त्यांची भूमिका समजून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सरकारने जर आम्हाला ब्रीफिंग केलं की आम्ही हे करू इच्छितो, त्याची कारणं ही आहे, त्याचा लाभ असा आहे, शेतकऱ्यांचं आम्ही नुकसान होऊन देणार नाही, हे जे काही सरकारचं म्हणणं आहे ते त्यांनी आम्हाला पटवून दिलं तर या संबंधीची काहीतरी भूमिका ही घेता येईल. आज याचं स्वच्छ चित्र अनुकूल का प्रतिकूल हे माझ्यापुढं नाही आहे आणि म्हणून जोपर्यंत हा मोठा प्रकल्प आणि त्या संबंधीच्या दोन्ही बाजू आपल्याला समजत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. हिंदी सक्तीबद्दल बोलताना खासदार शरद पवार यांनी पहिली ते चौथी हिंदी सक्तीचा अट्टहास सरकारनं सोडून द्यावा असं सांगताना देशातील 55% लोक जी भाषा बोलतात त्या हिंदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असंही मत मांडलं. पहिली ते चौथी प्राथमिक तिथं हिंदीची सक्ती तिथं करणं योग्य नाही, पण 5वीपासून हिंदी ही येणं त्या विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने आहे. आज देशामध्ये जवळपास 55% लोक हिंदी बोलतात. दुसरी भाषा अशी नाही आहे की जिथं 55% लोक बोलतात. मराठी असेल, कानडी असेल, मल्याळम असेल, बेंगॉली असेल, ह्या ठराविक एक लोकसंख्या याचा आधार घेते आणि म्हणून हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना खासदार पवार यांनी 2 भाऊ झालं गेलं विसरून एकत्र येत असतील तर चांगलं आहे असं सांगितलं. मात्र ठाकरे बंधूप्रमाणे पवार काका पुतणे एकत्र येतील का या प्रश्नाचं उत्तर देणं मात्र त्यांनी टाळलं. मंत्री हसन मुश्रीफांच्या क्लीन चिटवरील प्रश्नावरही माईक समरजित सिंह घाटगेंकडे देत हसत हसत बगल दिली. विधानसभा निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडीत असणारे लोक पुन्हा महायुतीकडे जात असल्याकडे लक्ष वेधलं असता तिथं होणारी गर्दी आमच्या फायद्याचीच असेल असं सूचक वक्तव्य खासदार पवार यांनी केलं. आणीबाणी संदर्भात टीका करणाऱ्या भाजपनं स्वर्गीय इंदिरा गांधींनी आणीबाणीबद्दल देशातील जनतेची माफी मागितली होती हे विसरू नये असा टोला खासदार शरद पवारांनी लगावला. केंद्रात आणि राज्यात बहुमतात असलेली सरकारं विरोधी पक्षांना विश्वासात घेत नसल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार पवार यांनी भाजपचं धोरणच संवादी नाही अशी टीकाही केली. ऊस शेतीमधील AI तंत्रज्ञानाचा वापर उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढीसाठी फायद्याचा ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिका आणि त्यांची वक्तव्य जगाला अस्वस्थ करणारे आहेत असंही त्यांनी नमूद केलं. या पत्रकार बैठकीला जिल्हाध्यक्ष VB पाटील, शहराध्यक्ष RK पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे, बाजीराव खाडे, अश्विनी माने, सुनील देसाई आदी उपस्थित होते.